ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, सुरुवातीला ही अस्मिता सायलीला आवाज देते, सायली इकडे ये बरं. सायली म्हणते, आले अस्मिता ताई. अस्मिता सायलीला विचारतीये, काय ग सायली, गणपती आलेत, झालीये का सगळी तयारी गणपतीची? सायली म्हणते, अस्मिता ताई स्वयंपाकाची तयारी झाली ना की घेतेच सगळी बाकीची गणपतीची तयारी करायला. अर्जुन येतो आणि म्हणतो, सगळी कामं काय माझ्या बायकोनेच करायची आहेत का? माझी बायको काहीही करणार नाहीये, मी बाहेर नेणार आहे माझ्या बायकोला फिरायला. सायली म्हणते, अरे देवा, हे कधी ठरलं? आता अर्जुन म्हणतो, आता ठरलं, चल बरं सायली आपण जाऊयात. आता हे प्रतापराव म्हणतात, जा जा जा, चांगलंय की, जा फिरायला. अस्मिता आता डोळे वटारून प्रतापरावांना म्हणते, काय हो डॅड, कळतं का काही तुम्हाला? डॅड, अशा अवस्थेत मी गणपतीची तयारी करायची आहे का? आता प्रतापराव गडबडून जातात आणि म्हणतात, अरे हा हो गड्या, खरंच की मी विसरलोच. सायली, तू कुठे जायचं नाही बरं का? सायली म्हणते, नाही हो बाबा, मी कुठेच नाही चाललीये, यांचं काहीतरी चालू असतं नेहमी. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं, आपण बाहेर जाऊ, पूजेची तयारी करू, अगं डेकोरेशन करायचंय ना गणपती पुढे, चल चल आपण बाहेर जाऊयात. आता अस्मिता म्हणते, काय नाही, खरेदी वगैरे काही करायची नाहीये, आधी घरातला मखर करायचा आहे, असं म्हणून ती सायलीचा हात ओढते बरं का. अर्जुन म्हणतो, नाही नाही, आधी खरेदी. अर्जुन सायलीला तिकडनं ओढत असतो त्याच्याकडनं, आणि आता ही अस्मिता म्हणत असते, नाही नाही मग खरं, असं म्हणून ती सायलीला तिच्याकडे ओढत असते. या बिचाऱ्या सायलीची विनाकारण ओढाताण करतात बरं का. अस्मिता म्हणते, बाहेर नाही जायचं. अर्जुन म्हणतो, जाणार, आम्ही जाणार. नाही नाही नाही, असं अस्मिता म्हणत असते. असा यांचा भारी वाद चालू आहे. शेवटी प्रतिमा त्या म्हणतात, काय चाललंय तुमचं? प्रतापराव म्हणतात, अस्मिता जाऊ दे त्या दोघांना, आपल्या घरामध्ये पद्धतच आहे नवऱ्याने बायकोच्या मागे मागे फिरायची. काय ग, बरोबर बोलतोय ना मी कल्पना? कल्पना ताई त्यांना राग राग लुक देतात. अस्मिता ताई म्हणतात, काय हो डॅड, गणपतीची तयारी करायची सोडून काय डेटवर पाठवणार का या दोघांना? मग तिकडनं कल्पना ताई ओरडतात, जाऊ दे त्या दोघांना, तयारी तशी होत आलेली आहे आणि जी काही बाकी तयारी राहिली आहे ना ती मी आणि विमल पूर्ण करू. ती आली की करेल मखर वगैरे. जाग, तुला जायचं असेल बाहेर तर. अर्जुन आता खुश होऊन जातो बरं का. प्रतापराव कसे रिॲक्शन देतात बघा. कल्पनाताई म्हणतात, जाय रे बाबा अर्जुन, काय तुझ्या बायकोला न्यायचंय तुला डेटवर फिटवर, ते घेऊन जाय. कल्पनाताईंकडनं परवानगी मिळाली आहे म्हटल्यावर सायली एकदम खुश झाली आहे. सायली खुश होते आणि पळत पळत कल्पनाताईंजवळ जाते आणि त्यांची गोड पापी घेते. त्या तिथेच टेबलवर भाजी निसत बसलेल्या असतात. अगं बाई, काय छान पापी घेतली बघा ना. कल्पनाताई म्हणतात, काय आहे, जा आता. सायली म्हणते, हो, जायच्या आधी माझ्या गोडगोड आईची पापी घेतली ना. अर्जुन असं स्माईल देतोय. कल्पनाताई आता उठून तिथून निघून जातात स्वयंपाकघरात. विमल म्हणते, बरं झालं वहिनी, सायली ताईंना परवानगी दिली तुम्ही जायची. आता कल्पनाताई विमलकडे रागाने बघतात. प्रतापराव म्हणतात, ए बाबा, ए अर्जुन, चर्चा कशाला करताय, चला निघा निघा लवकर. प्रतिमात्या एक चांगला प्रेक्षक भेटलाय यांना सगळ्यांना. अर्जुन म्हणतो, चल बायको निघूयात. सायली म्हणते, एक मिनिट थांबा, प्रतिमात्याला औषध देते, त्यांच्या गोळ्या द्यायच्या राहिल्याच. आता या सायलीने कुठली तरी एक मेडिसिन दिली आहे प्रतिमात्याला आणि दुसरी संपलेली असते बहुतेक. ती म्हणते, प्रतिमात्या, ही दुसरी गोळी तुमची संपली आहे बहुतेक, आम्ही बाहेर जाऊ ना तर येताना घेऊन येऊ. असं म्हणून सायलीने ते गोळ्याचं ते जे टर्कल असतं ना ते घेतलंय, पर्समध्ये टाकलंय. अर्जुन म्हणतो, झालं का आता तुझं, चल लवकर निघूयात. अस्मिता म्हणते, एक मिनिट थांब जरा, अशी जाणार आहेस का ग तू? सायली म्हणते, अशी म्हणजे कशी? आता अस्मिता म्हणते, काकूबाई सारखी दिसतेस, असं साडी नेसून कोणी नवऱ्यासोबत डेटवर जातं का? काय ग सायली, असं वाटतंय की कुठल्या तरी भजनाला चालली आहेस. सायली म्हणते, अस्मिता ताई छान आहे की हो ही साडी. अस्मिता म्हणते, अगं मुळात तुझ्या वयाच्या मुली अशा काठापदराच्या साड्या घालतात का ग? काय ते रंग, जुने जुने रंग, तुझ्या माहेरी हे सगळं ठीक होतं, पण तू सुभेदारांची सून झाली आहेस ना आता, थोडा तर फरक पडायला हवा. अर्जुन म्हणतो, ए अस्मिता ताई, माझी बायको कुठल्याही ड्रेसमध्ये म्हण, साडीमध्ये म्हण, छानच दिसते, शी इज प्रिटी. अस्मिता म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण डेटवर चालली आहेस ना सायली, तर चांगला ड्रेस घाल, मॉडर्न ज्वेलरी घाल. अगं छान अशी मॉडर्न ज्वेलरी घाल, सगळ्यांनी माझ्या भावाच्या बायकोकडे वळून वळून बघितलं पाहिजे ना. आता लगेच कल्पनाताई अस्मिताच्या बोलण्याला जरा झुकतं माप देत म्हणतात, ए अर्जुन, तुझ्या बायकोला म्हणा अस्मिता जे बोलते ना
ते ऐक म्हणा, म्हणजे अस्मिता जरा बोलायची थांबेल. आता अस्मिता त्यावर अशी रिॲक्शन देते. सायली खुश होते बरं का आणि म्हणते, आई तुम्ही सांगतायत तर मी लगेच ड्रेस घालते. अहो आलेच हं ड्रेस घालून. सायली भारीच खुश आहे बरं का आज प्रेक्षकांनो. आणि अर्जुन सुद्धा. अर्जुन म्हणतो, जा लवकर बायको, पटकन ड्रेस घालून ये. सायली आता बेडरूम मध्ये जाते ड्रेस चेंज करायला आणि अर्जुन आता इथे प्रतिमा आत्याजवळ बसतो आणि प्रतापराव त्याला असे ऑल द बेस्ट करतात. म्हणजे जमलाय त्यांचा प्लॅन. थोडक्यात सांगायचं झालं तर हा पुढचा सीन आता महिपतचा आणि त्याच्या वकिलाचा दाखवलाय. महिपतचा वकील जरा जास्तीच चॅप्टर निघालाय बरं का प्रेक्षकांनो. आता ते वकील म्हणतात महिपतला, हे बघा शिखरे साहेब, काही क्राईम मध्ये आरोपीने अटॅक केलेला असतो आणि काही जे क्राईम होतात ना ते डिफेन्स साठी केले जातात. आणि जेव्हा वर्डिक येतं ना, आता हे काय बोलतायत ते मला पण कळलं नाही बरं का. महिपतचं तसंच झालं. महिपत म्हणतो, ओ वकील साहेब, दर 2 मिनिटांनी अशी साहेबाची भाषा बोलायलाच पाहिजे का? आमच्या सारख्याच्या टकोऱ्यात घुसला असं काहीतरी मराठमोळं बोला की तुम्ही. ते वकील म्हणतात, अहो मला असं म्हणायचंय, जे अपील करून आपण कोर्टात सिद्ध करायचंय ना, म्हणजे साक्षी मॅडमनी जे विलासचा खून केला, म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण असं कोर्टात सिद्ध करूया की साक्षी मॅडमने विलासचा खून हा मुद्दाम जाणीवपूर्वक केलेला नाहीये. त्यांनी ठरवून खून नाही केलाय, तो चुकून झालाय. म्हणजे पिस्तुलाची खेचाखेची सुरू होती, त्यात साक्षी मॅडमला भीती वाटली की त्यांना गोळी लागेल, म्हणून त्यांनी स्वतःच्या बचावासाठी डिफेन्स मध्ये गोळी झाडली आणि ती चुकून विलासला लागली. महिपत म्हणतो, मग या सगळ्यांना काय होईल पुढं? मग वकील म्हणतात, या सगळ्यामुळे त्यांचा अपराध हा छोटा आहे असं मानलं जाईल. त्यांची शिक्षा कमी होईल, झाली तर कदाचित त्यांना माफी पण मिळेल. महिपत सगळं ऐकून घेतो आणि म्हणतो, ओ वकील साहेब, शिक्षा कमी बिमी नाही, माफ झाली पाहिजे. माझी लेक जेलातून बाहेर आली पाहिजे आणि तिथून डायरेक्ट घरी आली पाहिजे. त्यासाठीच मी तुमचे खिसे गरम करतो. जर माझी लेक सुटली नाही तर, आता लगेच ते वकील हुशारीने म्हणतात, का नाही सुटणार साहेब? सुटेल सुटेल, नक्कीच सुटेल तुमची मुलगी. चला येऊ का मी आता? मला बरंच काम करायचंय केसवर. महिपत म्हणतो, बरोबर बरोबर, निघा निघा साहेब, आता निघा. वकील महा चॅप्टर निघाला नाही प्रेक्षकांनो. त्याने महिपतला पुढे धमकीच देऊ दिली नाही आणि डायरेक्ट निघालाय. असो, आता लगेच महिपत वकिलाला म्हणतो, बरोबर जा तुम्ही आता निघा. वकील निघून गेल्यानंतर महिपत मनाशीच बडबडतो, हा वकील काम करेल असं दिसतंय तर घरी मार्गाला लागलाय खरा. आता एकच निशाणा, अर्जुन सुभेदार, आणि तो पण थेट नाही, त्याची एक एक नस कापून कापून त्याला रक्तबंबाळ करायचा. म्हणजे दोघं नवरा बायको तडफडून तडफडून मरतील. महिपत आता अर्जुन आणि सायलीच्या जीवावर उठलाय प्रेक्षकांनो. काही झालं तरी त्याला अर्जुन आणि सायली दोघांपैकी कोणाचा एकाचा जीव घ्यायचा नाही तर दोघांचा तरी घ्यायचा आहे. आता त्याने काय केलंय, त्याच्या माणसांना आवाज दिलाय. त्याचे जे गुंड आहेत ना त्याच्या हाताखालचे, त्यांना आवाज दिलाय, ए सुन्या, ए दिप्या, इकडे या रे. ते दोघं जण आता महिपत समोर येऊन उभे राहतात. महिपत त्या दोघांना म्हणतो, हे पाय, त्या अर्जुन सुभेदारच्या घरावर कडक लक्ष ठेवायचं. त्याच्या घरातले जे काही मेंबर आहेत ते कुठं जातात, काय करतात, काय खातात, काय पितात, काय त्यांची काय रे, कळलं का? सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवायचं आणि मला येऊन सांगायचं, कळलं का रे? आता ते पोरं नुसते हो म्हणतात. आणि मग महिपत पुढे म्हणतो, राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो ना, तसा या अर्जुन सुभेदारचा जीव त्याच्या फॅमिली मेंबर मध्ये. एकदा का त्या पोपटाची मुंडी मुरगाळली ना की राक्षस 113% मरणार. आलं का रे ध्यानात? चला निघा आता. कसा स्वार्थी आहे बघा ना महिपत प्रेक्षकांनो. जसा अर्जुनचा जीव त्याच्या फॅमिलीत आहे तसा याचा नाही का जीव त्याच्या फॅमिलीत, म्हणजे साक्षीमध्ये प्रत्येकाचा जीव फॅमिलीमध्ये असतो. असो, स्वार्थीपणाला काही मर्यादा नसतात म्हणतात ते खरंय. मंडळी, इथून पुढचा एपिसोड तुम्हाला आता सगळं म्युझिकलीच ऐकायचा आहे, म्हणजे म्हणूनच आजचा भाग जरा छोटा झाला. त्यातनं त्यांनी आजचा एपिसोड थोडा अर्धा पाऊण तास लेटच पाठवलाय बरं का. आता सायली अशी छान आवरून आलीये. अर्जुन तिची वाट बघत असतो, किती वेळ झाला हिला, आत्ता येते म्हणाली आणि अजून आलेली नाहीये. असं म्हणून अर्जुन सहज बघतो समोर, तर त्याला सायली अशी छान आवरून सावरून येताना दिसलीये. आता विचार करा, हा सीन त्यांनी किती बरं लांबवला असेल. सायली आता अशी छान छान गोड गोड नटून थटून आलीये आणि आता जरा अशी छान काय म्हणता येईल, आता मला शब्द नाही आठवते, अशी लचकत मुरडत येतीये. आणि अर्जुन आता तिच्याकडे बघतोय बघतोय आणि बघतच राहतोय. आणि त्याला आता पुन्हा एकदा सायलीवर जसं काही प्रेम जडलंय असं वाटतंय. छान दिसते सायली पंजाबी ड्रेसमध्ये, तिने असाच लुक ठेवावा. ती खरंच खूप गोड दिसते सिंपल आणि सोबर. सायली आता त्यांच्या 4 व्हीलर कडे जाते, पण आतमध्ये अर्जुन तिला दिसतच नाही.
अर्जुन तिला आवाज देतो, ए बायको इकडे ये मी. सायली म्हणते, अगं बाई छोट्या गाडीवर जायचंय आपण. हो आपण बाईकवर जायचंय का? अर्जुन म्हणतो, हो बाईकवरच जाऊयात. सायली म्हणते, अहो पण पाऊस वगैरे आला तर? अर्जुन म्हणतो, काय ग बायको किती अनरोमॅन्टिक आहेस ग तू. अगं बाईकवर भिजायची मज्जाच वेगळी आहे, गाडीमध्ये नसते येत कधी ती मजा. चल आज आपण बाईकवर जाऊयात, डेटवर जायचं ना, चल भिजायला जाऊयात. असं म्हणून आता सायली बसली आहे गाडीवर आणि इथून पुढे तुम्हाला आता एक सुंदर असं गाणं ऐकू येणार आहे. प्रेक्षकांनो बघा ना, गणपतीची तयारी सुरू आहे, घरामध्ये एवढी कामं आहेत आणि अर्जुन सायली असे बाहेर फिरताना दाखवले, असं हेवा वाटतो ना, मग आपल्याला पण बाहेर फिरा वाटतं की नाही. जाऊ द्या, सणवार झाले की मग जाऊयात बाईकवर फिरायला. खरंच बाईकवर फिरायची मजाच वेगळी असते. आता इथे सायली आणि अर्जुन बाईकवर असे फिरताना दाखवलेत आणि मागे बॅकग्राऊंडला तुम्हाला गाणं ऐकू येणार आहे, या रिमझिम श्रावणधारा, नाही का, हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, हे गाणं आपल्याला ऐकू येणार आहे. धुंद भिजलेले चिंब भिजलेले असं काहीतरी गाणं आहे ना, ते ऐकायला पण भारी वाटलं बाबा, पण त्याचे गाण्याचे बोल ना खूपच अवघड आहेत. तर आता सायली आणि अर्जुन आता त्यांच्या या प्रवासाची अशी मजा घेताना आपल्याला दिसत आहेत. सायली खूप छान मारते बरं का, आणि अर्जुन सुद्धा अर्थातच म्हणा, दोघे जण एवढ्या दिवसानंतर गेलेत बाहेर फिरायला, बिचारे छान आनंदात असणारच. पण आता पहा, रस्त्याने जाताना त्याला एक स्पॉट दिसतो अर्जुनला, तिथे काही मुलं खेळत असतात, गार्डनच आहे असं म्हणायला हरकत नाहीये, पण मध्ये मध्ये त्यांनी तो निसर्ग सुंदर दाखवलाय बरं का. छान असे नदी, डोंगर, बरंच काय काय दाखवलंय त्यांनी. मध्ये मध्ये अर्जुन असं सायलीकडे बघतोय आरशामधनं आणि सायली अशी गोड लाजते. खूपच भारी वाटले प्रेक्षकांनो. या दिवसात म्हणजे आभाळी वातावरणात फिरायला खरंच सॉलिडच वाटतं. कोण कोण जातं सांगा बरं बाईकवर फिरायला, मला नक्की कमेंट करून सांगा. भारी वाटलं हा सीन पाहताना. गाण्याचे 2 ध्रुवपद होईपर्यंत अर्जुन आणि सायलीचा हा हॅपी सीन त्यांनी दाखवलाय. कसा वाटला तुम्हाला हा सीन, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता प्रतापरावांना पुढचं नाटक वठवायला सांगते. अस्मिता म्हणते, डॅड अहो मम्माला जरा ओरडा ना, तवा गरम येतं. जा हा तवा थंड होऊ देऊ नका, मम्माला जाब विचारा. प्रतापराव म्हणता, आता कसला जाब विचारू मी. आता ही अस्मिता म्हणते, अहो असं काय करता, सायलीला बाहेर जाण्यासाठी परमिशन दिली ना मम्माने, त्याचा जाब विचारत जा, प्रकरण जरा चिघळवा. आता प्रतापराव म्हणतात, अरे हो माझ्या लक्षातच आलं नाही ग अस्मिता, मी विसरूनच गेलो होतो. अरे थांब, आता कल्पना सोबत असा दरडावून बोलतो ना, थरथर कापेल आता ती. जे यांना जमत नाही ते करायला चालले बरं का प्रेक्षकांनो. यांचं काय ऐकणार आहे त्या कल्पनाताई. आता बघा, प्रतिमा आता म्हणतात, ए बाबा प्रताप, प्रकरण खूपच जास्ती नको चिघळवूस. प्रतापराव म्हणतात, थांब ग प्रतिमा, तू बघ मी आता काय करतो. प्रतापराव आता असे आयटीत गेले बरं का कल्पनाताईंकडे आणि म्हणतात, ए कल्पना कल्पनाताई तिथेच असतात स्वयंपाकघरात. ते म्हणतात, कल्पना काय चाललंय ग तुझं. कल्पनाताई म्हणतात, काय चाललं म्हणजे. प्रतापराव म्हणतात, अगं तू सायलीला डोक्यावर का चढवून ठेवलंयस. कल्पनाताई म्हणतात, काही काय बोलताय तुम्ही. प्रतापराव म्हणतात, काही काय म्हणजे, अगं तू सायलीला उंडारायला कशाला पाठवलंस. अगं अस्मिता सांगत होती ना जाऊ नको, गणपतीची तयारी कर, तर तू काय म्हणाली, तर तू म्हणालीस सायलीला की जा सायली, असं का ग केलंस तू. आता या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता म्हणाली का गणपतीची तयारी करायची आहे. आता त्या अस्मिताची जरा शाळा घेतात आणि म्हणतात, अस्मिता जरा इकडे ये ग. आता अस्मिता म्हणते, हा आले मम्मा. काय ग मम्मा कशाला आवाज देतीयस. आता या कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता गणेश उत्सव किती तारखेला आहे ग. आता अस्मिताला काही आठवेना, ती म्हणते 26ला आहे, बहुतेक 27ला आहे, आय थिंक सो. कल्पनाताई पुढे विचारतात, आपण डेकोरेशन कशाचं ग करतो अस्मिता. अस्मिता म्हणते, मला वाटतं फुलांचं करतो, नाही बहुतेक मण्यांचं करतो. ए मम्मा मला नाही ग आठवते. कल्पनाताई म्हणतात, बरं प्रसादाला काय करत असतो आपण घरात, काय करतो प्रसादाला अस्मिता. अस्मिताला तेही आठवेना. कल्पनाताई म्हणतात, पहा हिला काही आठवतं का, काडीचं काही माहिती नाही म्हणे, आली मोठी गणपतीची तयारी करणारी. नाही हिला ना फक्त सायलीला त्रास द्यायचा होता म्हणून हे सगळं करत होती. दरवर्षी सायलीच करते सगळी तयारी, कशाची कमी पडू देते का सायली. मग लगेच प्रतिमा त्या म्हणतात, हो गेल्या वर्षी पाहिलंय मी, सायलीच सगळी तयारी करते. प्रतिमा त्याने असं बोलल्यावर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता जरा आता तरी स्वतःचा स्वभाव बदल, का तुला सुद्धा तुझं बाळ दुसऱ्यांना त्रास देणारं हवंय. प्रतापराव म्हणतात, नाही अस्मिता चुकली असेल आता, पण तुला कळतंय का कल्पना, तू सायलीचं कौतुक करतेस, तू सायलीच्या बाजूला झुकतीयस. आता या कल्पनाताई तो विषय टाळतात बरं का आणि म्हणतात,
अजिबात नाही, तसं काही नाहीये. आणि तुम्ही तुमच्या खोलीत जाओ, मला किती कामं आहेत, जा बरं, किती बोलतायत. असं म्हणून त्यांनी प्रतापरावांना तिथून हाकलून लावलं. कल्पनाताईंना घाबरवायला गेले आणि स्वतःच्या खोलीत जाऊन बसले. असं काय ते झालंय. आता इकडे सायली आणि अर्जुन दोघेही एका गार्डन जवळ आलेत बरं का. छान दाखवलंय सीन. थोडक्यात सांगायचं म्हणजे कल्पनाताईंवर जो प्लॅन हे करतायत ना, तो वर्क होतोय. आता सायली अर्जुन त्यांच्या डेटवर आहेत आणि अर्जुनने गाडी एका ठिकाणी थांबवली आहे. सायली म्हणते, इथे का गाडी थांबवलीत तुम्ही? तिथे ना एक वयस्कर माणूस त्याच्या बायकोचं चित्र काढत असतो. अर्जुन सायलीला ते दाखवतो. सायली म्हणते, अगं बाई, बघा ना, ते काका त्यांच्या बायकोचं चित्र काढताय. गंमत आहे नाही? म्हणजे आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे दाखवायसाठी चित्रापेक्षा छान मार्ग कुठला असू शकतो. आता अर्जुनच्या डोक्यात आली आयडियाची कल्पना. तो म्हणतो, सायली तू उतर बरं, उतर. सायली म्हणते, अहो पण इथे? अर्जुन म्हणतो, हो इथेच. आता सायली विचारते, काय हो, काय करताय इथे तुम्ही? अर्जुन म्हणतो, मला पण दाखवायचंय माझ्या बायकोवर माझं किती प्रेम आहे. असं म्हणून आता तो चित्र काढायला निघालाय सायलीचं बरं का. छान दाखवलाय प्रेक्षकांनो हा सीन. तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप आवडेल. सायली आता तिथेच अर्जुनच्या बाईकवर बसून त्याच्याकडे बघते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनने आता त्या काकाकडनं एक लेटर पॅड घेतलंय आणि सायलीचं चित्र काढायचा तो प्रयत्न करतोय. त्याला बिचारायला जमलं नाही, पण प्रयत्न त्याने केलाय आणि अतिशय छान. अर्जुन तिथे बसून चित्र काढतोय आणि सायली त्याला अशी न्याहाळतीये. अर्जुन सायलीला न्याहाळत असं तिचं चित्र काढतोय आणि सायली त्याला न्याहाळते आणि तिलाही असं वाटायला लागतं अचानक की आपणही अर्जुनचं चित्र काढावं. सायली अशी अधूनमधून तिच्या चेहऱ्याचे असे वेगवेगळे आकार बनवतीये बरं का, थोडं अर्जुनला चिडवायला. म्हणजे सुंदर असं रोमॅन्टिक सीन थोडक्यात तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि इथे सुद्धा त्यांनी गाणं ऐकवलंय. ते गाणं नाही का, बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले आले ऋतू. सायली आता बघता बघता गायब झाली आहे. अर्जुन आता थोडा कासावीस होतो, कुठे गेली माझी बायको म्हणून इकडे तिकडे बघायला लागतो. हे सगळं तुम्ही गाण्यात ऐकताय बरं का प्रेक्षकांनो. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतेय हा सीन. आता सायली त्या काकांकडनं पुन्हा एक असं कागद वगैरे घेते आणि अर्जुनचं चित्र काढायला लागते आणि त्याला बघत बघत ती चित्र काढतेय. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात असे बघतात लांबून. सायली आता काय चित्र काढते हे बघायला अर्जुन हळूच सायली जवळ येतो बरं का. सायली काही त्याला चित्र दाखवायला तयार नसते. हे सगळं गाणं ऐकता तुम्हाला बघायचं आहे. आता ही सायली काय चित्र काढते हे अर्जुन बघायला जातो तेव्हा सायली तिथून पळून जाते आणि ते चित्र लपवत असते. अर्जुन आता ते चित्र बघण्यासाठी सायलीच्या मागे करत असतो. सायली ते चित्र लपवत असते, पण एका पॉइंटला अर्जुनने तिला चुकवलं आणि ते चित्र तिच्या हातातून घेतलं आणि बघितलंच तिने काहीतरी बिचारीने वेडेवाकडे काहीतरी काढलंय. अर्जुन म्हणतो, अरे मी असा दिसतो का? आता हे सगळं तुम्हाला गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येणार आहे आणि हे सगळं असं चालणार आहे. मग सायली कान धरते आणि त्याला सॉरी म्हणते. अर्जुन खूप हसायला लागतो, काय बायको. पण आता सायली पण तिचं चित्र बघायला जाते. अर्जुनने काय चित्र काढलंय ते ती बघते आणि अर्जुन म्हणतो, नको बघूस. आता अर्जुनलाही काही चित्र काढायला जमलेलं नाहीये आणि अशा पद्धतीने रोमॅन्टिक असा सीन त्यांनी इथे दाखवलाय. अर्जुन आणि सायली खूप दिवसानंतर एवढे खुश झालेत बिचारे आणि छान एन्जॉय केला त्यांनी तो क्षण. तर प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आज दाखवण्यासारखं होतं बरंच काही, पण ते तुम्हाला टीव्हीवर बघायचंय. एक्सप्लेन करून मी सांगणार तरी किती, नाही का. तर अशा पद्धतीने हा एपिसोड रंगलाय. अर्जुन आणि सायलीचा रोमॅन्टिक असा एपिसोड. तर पुढच्या भागात अर्जुन आणि सायली असेच गप्पा मारत बसलेले असताना अर्जुन तिला लहानपणीची आठवण येते का याचा प्रयत्न करतोय. सायलीचे आई वडील कोण आहे याचा शोध आता अर्जुन घेणार आहे. त्यामुळे तो सायलीला विचारायचा प्रयत्न करतोय की तुझ्या लहानपणीचं तुला काही आठवतं का? तन्वी आणि मी चित्र काढायचो तसं तू पण काढायची का? वगैरे. सायलीला तिच्या लहानपणीचा भूतकाळ अंदूक आठवायला लागतो. आता यावरून अर्जुनला काही हिंट मिळेल का ते बघूयात. मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर कामं असतील ना, तीही करायची. बाप्पाच्या आगमनाची तयारी करता आपला हा एपिसोड रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. आणि तुमची तयारी कुठवर आली आहे मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. मी देखील तुम्हाला माझ्या तयारीचे काही फोटो पोस्टमध्ये नक्की पोस्ट करेन. मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी. तोपर्यंत टेक केअर मंडळी. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.